नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। पैसा हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे, पण विचार करा, जर पैसा अस्तित्वात नसता तर आपण व्यवहार कसे केले असते। विकतची कटकट हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण त्यामागील मूळ कथा काय आहे? चला या रंजक प्रवासाला सुरुवात करूया, जिथे पैशाचा जन्मही झाला नव्हता आणि व्यवहार होत होते बार्टर पद्धतीने। आजच्या या व्हिडिओत आपण बार्टर म्हणजेच वस्तूंच्या देवाणघेवाणीच्या या प्राचीन पद्धतीचा इतिहास, तिच्या समस्यांपासून ते 1831 मधील रॉबर्ट पोर्टरफिल्ड यांच्या बार्टर थिएटरच्या क्रांतिकारी कल्पनेपर्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर तयार आहात ना? चला बार्टरच्या या अद्भुत दुनियेत डोकावूया। अच्युत गोडबोले यांच्या अर्थात या पुस्तकातील 3.1 नंबरचे प्रकरण बार्टर आणि कमोडिटी मनी हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या विषयाचे मी 2 भाग केलेले आहेत, त्यातील हा पहिला भाग। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया बार्टर आणि कमोडिटी मनी। अमेरिकन टुरिस्टांविषयी बरेचसे विनोद फिरत असतात। एकदा म्हणे असाच एक अमेरिकन प्रवासी त्याच्या बायकोबरोबर इस्रायलमध्ये एके ठिकाणी बसला असताना एक अरब सेल्समन त्यांच्या जवळ आला। आपल्याकडच्या वस्तूचं सेल्स टॉक करूनही त्या जोडप्यानं त्याच्यात काहीच रस न दाखवल्यानं शेवटी त्यानं त्या अमेरिकनाला विचारलं, तुम्ही कुठचे? तो म्हणाला, अमेरिका। त्याच्या बायकोच्या काळ्या केसांकडे आणि ऑलिव्ह रंगाच्या त्वचेकडे बघून तो सेल्समन म्हणाला, पण ही नक्कीच अमेरिकन नाही, मीही अमेरिकनच आहे। ती म्हणाली, मग सेल्समननं तिच्याकडे बघून विचारलं, हा तुझा नवरा का? ती म्हणाली, हो। मग त्या अमेरिकनाला तो म्हणाला, तू तिला मला विकशील तर मी तुला 100 उंट देईन। नवरा बराच काळ शांत बसला, शेवटी विचार करून म्हणाला, ती विक्रीसाठी नाहीये। तो सेल्समन निघून गेल्यावर बायकोनं हसत त्याला विचारलं, तू उत्तर द्यायला एवढा वेळ का घेतलास? त्यावर तो म्हणाला, ते उंट 100 उंट अमेरिकेला सहजपणे नेता येतील का याचा मी विचार करत होतो। यावर बायकोचा चेहरा बघण्यासारखाच झाला। हे सांगायला नकोच, आज हा आपल्याला विनोद जरी वाटत असेल, पण एकेकाळी बायका या चक्क विकतही घेतल्या जायच्या, आणि त्याही गुरंढोरं, धान्य यांच्या मोबदल्यात। तेव्हापासून बहुधा विकतची कटकट हा वाक्प्रचार निघाला असावा। आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक वर्ष मानवी इतिहासात पैसा असा शब्द नव्हता, पैसा नव्हता। अलीकडचे चेकबुक, क्रेडिट कार्ड अशा गोष्टी तर सोडाच, पण साधी नाणी आणि नोटाही नव्हत्या, पण व्यवहार मात्र होत असत, आणि ते वस्तूतलेच असत। त्यालाच वस्तू विनिमय म्हणजेच बार्टर म्हणतात। बार्टर तसं खूप पूर्वीपासून चालत असे। युरोप आणि आशिया इथल्या टोळ्या 12,000 वर्षापूर्वीही उरल पर्वतापाशी नेहमीच वस्तूंची देवाणघेवाण करायला भेटत। हजारो वर्ष ही बार्टर पद्धती टिकली, पण बार्टरमध्ये प्रश्न यायचेच। लोकांच्या गरजा मॅच व्हाव्या लागायच्या। समजा ज्याच्याकडे गाय आहे त्याच्या तांब्याचं एक अवजार टूल हवं असेल तर त्याच्याकडे बरोबर तसंच अवजार आहे, आणि ज्याला गाय हवी आहे असं माणूस शोधावा लागे। बरोबर हेच कॉम्बिनेशन शोधणं आणि ते तसं मिळणं आणि त्यातून ती वस्तू पसंत पडणं हे मोठं कठीण काम होतं। आणि यात पुन्हा कदाचित 2 ऐवजी 3 माणसं एकत्र येण्याची गरज भासे। उदाहरणार्थ, अ माणसाकडे गाय आहे आणि त्याला कुऱ्हाडी हव्यात, ब कडे कुऱ्हाडी आहेत पण त्याला गहू हवाय, तसंच तिसऱ्याकडे गहू आहे पण त्याला गाय हवी। आता यामध्ये फक्त दोघांनी म्हणजेच अ आणि ब, किंवा ब आणि क, किंवा क आणि अ यांनी एकत्र येऊन व्यवहार होऊ शकत नाही। या तिघांनी एकत्र यावं लागतं, आणि त्यातून प्रत्येकाला हवी ती वस्तू पसंत पडणं हे एक मोठं दिव्यच होतं। शिवाय या वस्तू मूल्य म्हणजे त्यांची किंमत कशी ठरवायची? उदाहरणार्थ, एक गाय म्हणजे किती कुऱ्हाडी हे कसं ठरवायचं म्हणजे सगळाच गोंधळ होता। कसा? उदाहरणार्थ, समजा मागणी पुरवठ्याच्या दृष्टीनं 2 गायी म्हणजे 7 कुऱ्हाडी अशी किंमत असली
तरी प्रत्यक्षात गाय किंवा कुऱ्हाडी कापून विकणं शक्य नसल्यानं एक गाय म्हणजे 3.5 कुऱ्हाडीऐवजी 3 किंवा 4 कुऱ्हाडी असा दर ठरे. बार्टर पद्धतीनं नाटकंही पूर्वीपासून बघितली जात. नाटक बघायला पैसे देऊन तिकीट काढण्याऐवजी काहीतरी वस्तू आणायच्या अशी ही बार्टर थिएटरची कल्पना होती. 1831 साली अशा बार्टर थिएटरच्या नाट्यगृहाची इमारत उभी राहिली. व्हर्जिनियन नावाचं नाटक 14 जानेवारी 1876 रोजी दाखवलं गेल्याची एक नोंद आपल्याला मिळते. या नाटकातून मिळालेले पैसे त्या नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी वापरले गेले. जेव्हा नाटक चालू नसे तेव्हा त्या इमारतीचा उपयोग अनेक कार्यालयांसाठी होई. या इमारतीच्या छपरावर एक फायर अलार्म बसवलेला होता. रात्री किंवा दिवसा जर कुठे आग लागली तर तो वाजत असे. जर तो वाजला आणि तेव्हा कुठलंसं नाटक चालू असलं तर आहे त्या पोजमध्ये सगळ्या नटांना स्टॅच्यू होऊन तो सायरन बंद होईपर्यंत राहावं लागे. हा अलाराम 1994 सालापर्यंत होता. नंतर तो आधुनिक पद्धतीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक करण्यात आला. पुढे 1929 साली चालू झालेल्या अमेरिकेतल्या महाअरिष्टाच्या म्हणजेच डिप्रेशनच्या काळात पुन्हा ही बार्टर थिएटरची कल्पना वर आली. याच काळात रॉबर्ट पोर्टरफिल्ड नावाचा एक तरुण कलाकार नट त्याच्या व्हर्जिनियातल्या मूळ गावी परतला. तो एक भन्नाट कल्पना डोक्यात घेऊनच आला. त्या प्रांतातल्या भाज्या आणि फळं देऊन त्याच्या मोबदल्यात लोकांना नाटकं बघू द्यायची ही ती कल्पना. लोक या कल्पनेला सुरुवातीला हसले आणि त्यांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. पण त्या पठ्ठ्यानं जिद्द काही सोडली नाही. पुढे 10 जून 1933 रोजी त्याचं नाट्यगृह खुलं केलं. तुमच्याकडच्या ज्या काही भाज्या विकल्या जात नसतील त्या घेऊन या आणि तासभर तरी खळखळून हसा, अशी त्यानं त्याची जाहिरातही करायला सुरुवात केली. ज्यांना शक्य होईल त्यांनी 40 सेंट्स द्यावेत, नाहीतर भाज्या आहेतच. अशा तऱ्हेनं ते नाट्यगृह सुरू झालं. आणि मग काय विचारता, लोकांनी नाटक बघायला ही गर्दी केली. डिप्रेशनच्या काळात बऱ्याच गोष्टी विकल्या जात नव्हत्याच. मग उगाच त्या वाया घालवण्याऐवजी नाटक बघायला काय हरकत आहे असा विचार त्यांनी केला होता. हॅम्लेट बघायचंय ना, मग हॅम म्हणजेच डुकराचं मांस घेऊन या. ही हॅम फॉर हॅम्लेट ही कल्पना खूपच हिट झाली. फक्त 25% लोकांनी पैसे देऊन नाटक बघितलं. बाकीच्यांनी अनेक भाज्या, फळं, जिवंत प्राणी आणि काय काय आणायला सुरुवात केली. या बार्टर थिएटरमध्ये नट्यांना काम करताना मात्र आत येणाऱ्या प्रेक्षकांनी आणलेल्या कोंबड्यांच्या आवाजांनी थोडासा व्यत्यय जाणवत होता. पण तो ते आनंदानं हसून सहन करत असत. त्या स्टेजच्याच बरोबर खाली एक तुरुंग होता. त्यातले कैदीही अधूनमधून वर ऐकू जाईल एवढ्या जोरानं डायलॉग मारत. पण प्रेक्षक आनंदानं सगळं समजून घेत असत. या तुरुंगाच्या जागेच्या नंतर रेबीज झालेल्या कुत्र्यांना बांधून ठेवण्यासाठी उपयोग सुरू झाला. त्यानंतर बार्टर थिएटर चालू झाल्यावर त्याचंच नट्यांना कपडे बदलण्यासाठी आणि रंगरंगोटी करण्यासाठी लागणाऱ्या ड्रेसिंग रूममध्ये रूपांतर झालं. पहिल्याच सीझनमध्ये बार्टर थिएटरनं $4.35 हे पैशाच्या स्वरूपात तर जेलीची 2 मोठी पातेली आणि इतर बरंचसं धान्य, भाज्या आणि प्राणी मिळवले होते. या काळात या बार्टर थिएटरमधल्या सगळ्यांचं मिळून 300 पौंडांनी वजन मात्र वाढलं. आजही या बार्टर थिएटरचा दरवर्षी एक तरी प्रयोग होतोच आणि त्या नाटकाचं तिकीट म्हणून आजही अन्नधान्य द्यावं लागतं. बार्टर थिएटरची परंपरा मोठीच आहे. या थिएटरमध्ये प्रेक्षकांशी थेट जवळून बोलल्यासारखं वाटतं, म्हणून कित्येक नटांना ते प्रियसुद्धा आहे. एवढंच काय, पण मोठे मोठे नावाजलेले नट्या या बार्टर थिएटरमधून प्रयोग करून गेले आहेत. त्याच ग्रेगरी पेक, पेट्रिशिया नील, ह्यूम,
क्रॉनिन, गॅरी कॉलिन्स यांच्यासारखी बरीच नावं आहेत. याशिवाय या नाटकातून मिळालेलं उत्पन्न किंवा पदार्थ हे चॅरिटीसाठी किंवा सामाजिक विधायक कामाकरता करण्याचाही एक मोठा प्रघात आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटी आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या पुढे रॉबर्ट पॉटरफील्ड करा. चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत या 1963 साली पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. खूप कौतुक केलं होतं ते काही उगाच नाही. बार्टर अजून पूर्णपणे नष्ट झाला नाहीये. अजूनही आपण तो क्वचित वापरतोच. कित्येक खेड्यात अजूनही शेतमजुरांना त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात धान्य मिळतं. तसंच कित्येक गावातून बोहारणीकडून घासाघीस करून जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात घेतली जाणारी भांडी हा बार्टरचाच आहे. पण हळूहळू बार्टर मागे पडत गेलं आणि नाणी, नोटा, चेक्स, क्रेडिट कार्ड वगैरे गोष्टी निघाल्या. कालांतरानं इंटरनेटचं युग सुरू झालं आणि बार्टर आता वेगळ्या पद्धतीनं जोरात सुरू झालं. पूर्वी माझ्याकडे गाय असेल आणि धान्य नसेल तर मला बरोबर असा माणूस शोधावा लागे की ज्याच्याकडे धान्य आहे पण गाय नाही, आणि ते फारच अवघड असे. पण आता इंटरनेटवर एक्सचेंज निर्माण झाली. आपल्याकडे जर न विकलेला माल किंवा सेवा असतील तर त्या या एक्सचेंजवर नोंदवायच्या. त्यांच्याबद्दल क्रेडिटही घ्यायचं आणि ते क्रेडिटचा वापर करून आपल्याला पाहिजे त्या वस्तू एक्सचेंजमधून विकत घ्यायच्या. म्हणजे पुन्हा पैसा यात नाहीच, फक्त वस्तूंची देवाणघेवाण. फक्त फरक हा की या इंटरनेटमुळे कोण काय विकतंय आणि कोणाला काय पाहिजे हे चटकन आणि सतत कळू शकतं. त्यामुळे व्यवहार चटकन पूर्ण होऊ शकतात. यालाच स्वॅपिंग, अदलाबदल असे सुद्धा म्हणतात. या एक्सचेंजवर अनेक कंपन्या त्यांचा न विकला गेलेला माल डिस्काउंटमध्ये विकू शकतात. त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून हॉटेलमधल्या रिकाम्या रूम्स अशा अनेक गोष्टी असतात आणि हा धंदा वाढत आहे. जगाच्या निर्यातीपैकी 25% जास्त व्यापार हा याच पद्धतीनं होतोय. फक्त अमेरिकेत अशी 500हून जास्त एक्सचेंजेस आहेत आणि फक्त अमेरिकेतच बार्टरच्या मार्गानं एकूण व्यवहार $1000 कोटी जास्त 1998 सालीच होता. आज तो आणखी बराच वाढतोय. आता वेब 2.0 या तंत्रज्ञानामुळे हे इंटरनेट बार्टर हे प्रकरण आणखीनच सोपं होणार आहे. तर मित्रांनो, बार्टर पद्धती ही केवळ व्यवहाराची एक साधी पद्धत नव्हती, तर ती मानवी इतिहासाचा एक महत्त्वाचा टप्पा होती. विकतची कटकट हा वाक्प्रचार ज्या समस्यांमधून जन्माला आला त्या समस्यात मात करून मानवी समाजाने पैसा ही संकल्पना शोधून काढली आणि अर्थव्यवस्थेच्या नव्या पर्वाला सुरुवात सुद्धा केली. 1831 मधील रॉबर्ट पॉटरफील्ड यांच्या बार्टर थिएटरपासून ते हॅम फॉर हेल्मेट यासारख्या नाविन्यपूर्ण कल्पनांपर्यंत या पद्धतीने आपल्याला व्यवहारात एक वेगळाच दृष्टिकोन दिला आहे. आजही काहीतरी दिलं आणि काहीतरी मिळालं या तत्वावर आधारित अनेक गोष्टी आपल्या जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे इतिहासाच्या या प्रवासातून आपण खूप काही शिकू शकतो.